तुमच्यापैकी बऱ्याच जणींचं स्वप्न असेल ना, आपली स्किन नेहमी गोरी दिसावी, चेहऱ्यावर काळे दागधब्बे नसावे, चेहऱ्यावर वांगाचे डाग नसावे, चेहऱ्यावर काळेपणा नसावा आणि त्यासोबत आपण नेहमी तरुण दिसावं. नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ ना मी तुमच्याच रिक्वेस्टवर घेऊन आलेली आहे. तुमच्या पण जर चेहऱ्यावर असे काळे डाग झालेले असतील, जर चेहऱ्यावर असं वांग म्हणजेच पिगमेंटेशन झालेलं असेल, चेहऱ्यावर काळेपणा म्हणजेच काय तर ओठांच्या अवतीभोवती, कपाळावर आणि गळ्यावर जर काळेपणा साचला असेल, तर आज मी तुम्हाला खूप सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, वांग, काळेपणा कायमचा निघून जाईल आणि तुमची स्किन आहे, तुमचा जो चेहरा आहे तो छान टवटवीत आणि ग्लोईंग होईल. आजचा हा आपला घरगुती उपाय घरच्याच वस्तूंनी आपण करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला बाहेरून काहीच आणायची गरज लागणार नाही. तुमचा एकही रुपया खर्च होणार नाही आहे आणि तुम्हाला जास्त याच्यात मेहनतही घ्यायला लागणार नाही आहे. जर तुम्हाला पण तुमची स्किन, तुमचा चेहरा छान चमकवायचा असेल, तर आजचा हा उपाय जो आहे ना तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही जी व्हिडिओ आहे ना ती स्किप न करता पूर्ण बघा. खूप सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. हा फेस पॅक आपण 15 दिवसासाठी बनवणार आहोत. तर मी इथे एक कंटेनर घेतलेला आहे. असा पॅक आपल्याला डबा घ्यायचा आहे. आता हा जो फेस पॅक आहे तो बनवण्यासाठी आपल्याला 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ म्हणजे राईस फ्लॉवर पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, तांदळाचं जे पीठ आहे ते कोरियन लोक खूप वापरतात, कारण हा एक नॅचरल ब्युटी इन्ग्रेडियंट आहे. यानंतर आता 1 मोठा चमचा आपल्याला बेसन टाकायचं आहे. बेसन टाकल्यानंतर 1 मोठा चमचा आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे. गव्हाचं जे पीठ आहे ते आपली स्किन जर ड्राय असेल ना तर तिला मऊ करायला खूप मदत करतो. यानंतर आता आपल्याला 1 मोठा चमचा मुलतानी माती टाकायची आहे. मुलतानी माती प्रत्येकाकडे अवेलेबल असते आणि तुम्ही बघू शकता हा जो पूर्ण पॅकेट आहे ना तो मी संपवलेला आहे, कारण मी खूप वापरते मुलतानी माती. यानंतर आता आपल्याला कॉफी पावडर टाकायची आहे. तर मी इथे 1 नेस्कॅफेचा 2 रुपयाचा जो सॅचेट असतो ना तो घेतलेला आहे. यानंतर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. घरची हळद असेल तर एकदम चिमूटभर टाका आणि जर तुमच्याकडे आंबे हळद असेल ना तर अतिउत्तम. ती तर चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त असते. तर आता सर्व जे घटक आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला जो हा फेस पॅक आहे तो 15 दिवसासाठी रेडी झालेला आहे. हा तुम्हाला एअरटाईट कंटेनरमध्ये अशा प्रकारे पॅक करून ठेवायचा आहे. चेहऱ्यावरील वांग, काळेपणा, काळे डाग काढण्यासाठी हा जो आपण फेस पॅक बनवलेला आहे तो वापरायचा कसा चेहऱ्यावर. तर एका वाटीमध्ये आपल्याला 1 चमचा हा फेस पॅक घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो हा थोडासा पिकलेला असला पाहिजे. त्याला थोडंसं अशा प्रकारे मऊ करायचं. मऊ केल्यानंतर सुरीने त्याला एक होल पाडायचं. होल पाडल्यानंतर याच्यामधला जेवढा पण रस असेल ना तो या फेस पॅकमध्ये टाकायचा आहे. अराऊंड आपल्याला 1 चमचा इतका ज्यूस यामध्ये टाकायचा आहे. टोमॅटो ज्यूस टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हा जो फेस पॅक आहे तो छान मिक्स करून रेडी करायचा आहे. तुम्ही बघितलंच किती सोपं आहे. तुम्ही इझिली रोज हा फेस पॅक बनवून अप्लाय करू शकता. आता तुम्ही माझा चेहरा बघू शकता, किती डल दिसतो, चेहऱ्यावर अजिबात ग्लो नाही आहे, चेहरासुद्धा कालवटलेला आहे, चेहरा निस्तेज दिसतो. या फेस पॅकचं मॅजिक आहे ना तुम्हाला ॲट दी एंड बघायला मिळेल. तर हा जो फेस पॅक आहे ना तो ओव्हरऑल पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला अप्लाय करायचा आहे. फ्रेंड्स, आपण यामध्ये राईस फ्लॉवर टाकलेला आहे. राईस फ्लॉवर जो आहे ना तो कोरियन सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे. कोरियन लोक ब्युटीसाठी खूप वापरतात. राईस फ्लॉवर आपल्या चेहऱ्याला छान एक्सफोलिएट करतो आणि आपल्या चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकून, डेड स्किन काढून टाकून चेहरा जो आहे ना तो उजळ आणि चमकदार बनवतो. त्यासोबत फ्रेंड्स, राईस फ्लॉवरमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फेरुलिक ॲसिड असतो, जो आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि काळेपणा काढून टाकायला खूप मदत करतो. यानंतर आपण यामध्ये बेसन टाकलेलं आहे. बेसन जो आहे ना तो एक नॅचरल ब्लिचिंगचा काम करतो. म्हणजेच काय, आपले जे पोर्स आहेत ना ते क्लीन करून आपल्या चेहऱ्यावर जी मुरुमं आहेत, पिंपल्स आहेत त्यांना काढून टाकायला मदत करतो. त्यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. गव्हाचं जे पीठ आहे तो त्वचेचा जो पोत आहे, टेक्स्चर आहे तो सुधारण्यात मदत करतो आणि आपल्या त्वचेला एकदम मऊ बनवायचं काम करतो. फेस पॅक जो आहे तो चेहऱ्याला आणि गळ्याला पण अप्लाय करायचा आहे. गळ्याला अजिबात नाही विसरायचं. आता हा जो फेस पॅक लावलेला आहे तो आपल्याला 10 मिनिटं ठेवायचा आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चेहरा माझा अजिबात ड्राय झालेला नाही आहे, हलकासा ड्राय झालेला आहे. आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं चेहऱ्याची सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायची आहे. मसाज का करायची, जेवढा पण हा जो फेस पॅक आहे ना त्याचा
जेवढा पण गुणधर्म आहे ना तो आपल्या चेहऱ्यामध्ये मुरला पाहिजे, म्हणून आपण 10 मिनटं मसाज करणार आहोत. फ्रेंड्स, आपण या फेस पॅकमध्ये कॉफी पावडरसुद्धा टाकलेली आहे. कॉफी पावडर जी आहे ना ते अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे. कॉफी पावडरमध्ये पॉलिफेनिक्स नावाचं एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जो आपल्या चेहऱ्यावर ज्या अकाली सुरकुत्या येतात ना त्यापासून वाचवण्याचं काम करतो. त्यामुळे आपली जी स्किन आहे ती चमकदार आणि गुळगुळीत दिसते. त्यासोबत फ्रेंड्स, आपण यामध्ये मुलतानी माती टाकलेली आहे. मुलतानी माती काय करते, आपल्या चेहऱ्यावरची जे पोर्स आहेत त्यामध्ये खूप जास्त तेल साचलेलं असतं, तर ते जास्तीचं जे तेल असतं ना ते डीपली काढून टाकते. आणि जर तुम्ही मुलतानी माती नेहमी लावत राहिला तर तुम्हाला मुरम, चेहऱ्यावर पुरळ ही अजिबात होणार नाही. यानंतर फ्रेंड्स, आपण यामध्ये हळद टाकलेली आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, जे आपल्या पोर्समध्ये किंवा आपल्या चेहऱ्यावर जी मुरम होतात, पिंपल्स होतात, पुरळ होतात, त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ना त्याला मारून टाकायचं काम करतो आणि आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होऊन आपली चेहरा जो आहे, आपली जी स्किन आहे ती चमकदार आणि निरोगी होते. फेस पॅकमध्ये आपण टोमॅटोचा रस हा खूप महत्त्वाचा घटक टाकलेला आहे, ज्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए आणि लायकोपिन नावाचं असं गुणधर्म आहे, जो आपल्या चेहऱ्यावर काळे डाग, काळेपणा आणि स्पेशली वांग कायमचं काढून टाकायला खूप मदत करतो. त्यामुळे या फेस पॅकमध्ये टोमॅटोचा रस टाकायला अजिबात विसरू नका. 10 मिनटं मी छान चेहऱ्याची मसाज केली. 10 मिनटानंतर मी चेहरा थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावर फरक बघू शकता. माझा जो चेहरा आहे तो किती उजळदार आणि चमकदार दिसतो. एका वापरातच तुम्हाला असा रिझल्ट बघायला मिळेल. तुम्हाला फक्त रोज रात्री झोपण्याआधी हा जो फेस पॅक आहे तो लावायचा आहे. मी रात्री जेव्हा अंघोळीला जाते ना 10 मिनटं आधी हा फेस पॅक लावते, बाकीची अंघोळ उरकून घेते आणि नंतर चेहऱ्याची छान मसाज करून चेहरा धुवून घेते. जर तुम्ही रोज रात्री हा फेस पॅक लावला तर तुमच्या चेहऱ्यावरील काळेपणा, काळे डाग, सुरकुत्या आणि वांग कायमचं निघून जाईल. तर फ्रेंड्स, ही आहे आपल्याची व्हिडिओ. अशा प्रकारे आपल्याला हा घरगुती उपाय करायचा आहे. हा जो तुम्हाला फेस मास्क मी सांगितलेला आहे, तुम्ही एका कंटेनरमध्ये याला स्टोअर करून बाथरूममध्येच ठेवा. जेव्हा तुम्ही अंघोळीला जाताना अंघोळीच्या आधी छान तुम्हाला हा जो मास्क आहे तो चेहऱ्याला लावायचा आहे. अप्लाय केल्यानंतर 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. तोपर्यंत बाकीचे जे अंघोळ आहे ती उरकून घ्यायची. 10 मिनटं तर अंघोळी करायला लागतातच, ठीक आहे, 10 ते 15 मिनटं. तेवढ्या वेळेत तो आपल्या चेहऱ्यावर राहतो ना, तेवढ्या वेळेत तो आपल्या चेहऱ्यावर छान वर्क करतो, ठीक आहे. 10 मिनटानंतर चेहरा छान मसाज करायचा. मसाज केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. खूप सोपं आहे, काहीच मेहनत लागणार नाही आहे. जर तुम्ही डेली बेसिसवर 1 आठवडा तरी केलात ना फ्रेंड्स हा उपाय, तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग, काळेपणा, वांग हा हळूहळू कमी होईल. आणि हा जो उपाय आहे ना, हा जो फेस मास्क आहे तो तुम्ही डेली बेसिसवर वापरायला लागाल. जर तुमच्या चेहऱ्यावर टायनी बम्प्स म्हणजे अशा प्रकारच्या जर फोड्या झालेल्या असतील ना, तरीही हा मास्क खूप उपयोगाचा आहे. कारण टीनएजरमध्ये किंवा मी ना 4-5 वर्ष झाली ही पावडर माझी बनवूनच ठेवते आणि डेली बेसिसवर वापरते. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर डाग नाही आहेत, काळेपणा नाही आहे, टायनी बम्प्स ज्या आहेत ना, छोट्या छोट्या फोड्या आलेल्या असतात त्यासुद्धा नाही आहेत. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तुम्हाला याचा फायदा आणि रिझल्ट दोन्ही बघायला मिळेल. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काय अदर टॉपिक असतील ना तेही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल. फ्रेंड्स, आतासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह. टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.